शहरातला अर्जुन गावात येतो. सोबत आपला तो फोन आणला. आजोबांनी प्रेम लुटवलं, मेहनतचं परत एक शिकवणूक दिली. राहुल सोबत मिळून पाईपला खोललं. झडप फसली होती. अर्जुन बोलला. बूंद बूंदने तहान भागवली आणि झाडांनी परत घेतली अंगणाई. सोडून तो खेळ बाहेर खेळला. आनंदाचा तिथे लागला होता आता मेला. खरं जग आता मनाला भावलं. अशा गरमीच्या सुट्ट्या मनवल्यात. खोलीमध्ये दिवसाच्या वेळेलाही पूर्णपणे अंधार होता, कारण पडदे आता बंद होते. अर्जुन आपल्या बिछाण्यावरती बसून होता आणि मोबाईलमध्ये गेम खेळत होता. त्याची बोटं लगेचच जोरात स्क्रीनवरती चालत होते आणि त्याचं लक्षही पूर्ण मोबाईलमध्ये होतं. तेवढ्यातच त्याची आई माया तिथे येते. ती चारीकडे बघते आणि खोलीची हालत बघून लगेचच रागात येते. ती समोर जाते आणि एका झटक्यातच पडदे उघडून घेते. अर्जुन, तू पूर्ण दिवस का या बंद खोलीत पडून राहणार आहेस? बाहेर बघ, किती चांगलं ऊन आलं आहे. थोड्या वेळसाठी आपल्या मित्रांसोबत बाहेर खेळायलाच जा. आई प्लीज, बाहेर खूप उकडत आहे आणि खाली सगळं बोरिंग आहे. माझे सगळे मित्र ऑनलाईन गेम्स खेळत आहेत. आता मॅच संपणारच आहे, बस 5 मिनिटं फक्त. माया अर्जुनकडे खूप रागाने बघते आणि त्याच्या हातातनं मोबाईल एका झटक्यात खेचते. नाही, आता खूप झालं. तुझ्या गरमीच्या सुट्ट्या चालू झाल्या आहेत आणि मी तुला या फोनचा गुलाम बनताना नाही बघू शकत. मी ठरवलं आहे की आपण उद्याच गावी जाणार. तुझे आजोबा तुला आठवण करतायत. काय? गावाला? आई, तिकडे सिग्नल सुद्धा येत नाही. मी तिकडे काय करणार? तिथं फक्त धूळ आणि म्हैस आहेत. प्लीज मला इकडेच राहू दे. तयारी करून घे अर्जुन, आपण उद्याच सकाळी निघणार. तिथे तुला खरी दुनिया बघायला मिळेल, या छोट्याशा स्क्रीनपेक्षा बाहेर. माया एवढं बोलून तिथून निघून जाते. अर्जुन ह्या गोष्टीने खूप नाराज होता. दुसऱ्या सकाळी एक बस गावाच्या बसस्टँडवरती येऊन थांबते. अर्जुन आणि माया बसच्या मधून खाली उतरतात. गावाकडे पूर्णपणे शेतीची हरियाली होती आणि हवा ही खूप ताजी आणि हलकी होती. अर्जुन आपल्या खांद्यावरती बॅग घेऊन उदाससा दिसत होता, पण मायाच्या चेहऱ्यावरती गावी येण्याची संतुष्टी पूर्ण साफ दिसत होती. तेवढ्यातच राहुल तिथे आपली सायकल घेऊन येतो. अर्जुन भाऊ, आत्या, आम्ही केव्हापासून तुमची वाट पाहत होतो. या, सामान सगळं सायकलवर ठेवा. या राहुल, इकडे किती धूळ आहे आणि माझा फोन बघ, ह्याच्यात तर एक पण नेटवर्कचा दांडा दिसत नाहीये. आता मी काय करणार? अरे भावा, इथं नेटवर्कची गरजच कशाला आहे. इथं फक्त चिमण्यांचा आवाज आणि थंडी हवाच खूप आहे. चला, आजोबांनी तुमच्यासाठी घरी एकदम खास कैरीचं पन्नं बनवून ठेवलेलं आहे. अर्जुन उदाससा दिसतो आणि आपली बॅग राहुलच्या सायकलवरती ठेवतो आणि मग ते तिघही जण सोबत चालत घरी जातात. घराच्या अंगणामध्ये आजोबा त्या बाजवरती बसले होते आणि त्यांची वाट बघत होते. तेवढ्यातच तिघही जण घरी पोचतात. त्यांना बघताच आजोबा खूप आनंदी होतात. ते लगेचच उठून अर्जुन जवळ जातात आणि लगेचच त्यांना मिठी मारतात. आला आपल्या शहरातला वाघ. खूप मोठा झाला आहेस तू अर्जुन. वाटतं आहे शहराच्या हव्याने तुला थोडं नाजूक बनवलं आहे. नमस्कार आजोबा, मी जरा थकलेलो आहे. इथं ऊन सुद्धा खूप आहे. ऊन तर आहे बेटा, पण या घरातली भिंत मातीची आहेत. ही तुला थंड करतील. पण एक अडचण आहे. मागच्या काही दिवसांपासून आपल्या घरातल्या पाईप्स मध्ये पाणी येत नाही आहे. गावातल्या विहिरीचे अस्तर सुद्धा खूप खाली गेलेले आहेत. काय झालं बाबा? काय मोटर खराब झाली आहे? नाही, मोटर तर ठीक आहे. वाटत आहे कुठेतरी काहीतरी झालंय. मी प्लंबरला बोलवलं होतं, पण तो एका आठवड्यानंतरच येऊ शकतो. मग आपल्याला त्या लांबच्या नदीतूनच पाणी आणावं लागेल.
अर्जुन रोज तलावामधून आणणाऱ्या पाण्याबद्दल विचार करत होता. थोडा घाबरतो. तिथे राहुल सगळे बॅग उचलून घरात ठेवतो आणि मग सर्वजण जाऊन एकत्र येऊन फ्रेश होतात. काही वेळानंतर अर्जुन आणि राहुल एका मोठ्या झाडाखाली बसले होते. अर्जुन तिकडे नेटवर्क शोधण्यामध्ये लागला होता, तर राहुल दगड आणि खिळाच्या मदतीने आपली चप्पल ठीक करत होता. राहुल, खरं सांग, खरंच इकडं कुठेच वायफाय नाही आहे? मला माझ्या मित्रांना एक खूप महत्वाचा मेसेज पाठवायचा आहे. भावा, इकडे वायफाय पेक्षा हायफाय आयुष्य चालतं. मेहनत कर आणि आरामात झोप. आणि तसंही आजोबांना खूप टेन्शन आहे. तू माझी मदत करशील हे बघायला की पाईप मध्ये काय प्रॉब्लेम आहे? मला पाईप मधलं काय माहिती आहे? मी तर फक्त ऍप्स डाउनलोड करू शकतो. जर कोणता ऍप असता तर त्याच्या हेल्पने मी पाईप ठीक केलं असतं. डोकं चालव अर्जुन, तू स्कूलमध्ये विज्ञान वाचतोस हो ना? चल बघूयात पाणी कुठे थांबत आहे. अर्जुन मन मारून आपला फोन खिशात ठेवतो आणि राहुलच्या मागे मागे घरच्या मागच्या साईडला जातो, जिथे मुख्य पाण्याचे पाईप्स लावले होते. राहुल आणि अर्जुन घराच्या मागच्या हिस्स्याला येऊन थांबतात, जिथे सर्व पाईप लावले होते. दोघंही जण एका छोट्या टँकमधून घरामध्ये जाणाऱ्या जुन्या लोह्याच्या पाईपला बघतात. ऐक, इथे आवाज जास्त आहे. याचा मतलब आहे की पाणी इथपर्यंत तर येत आहे, पण याच्या पुढे नाही जात आहे. थांब, जर पाणी इकडे थांबत आहे मग त्याचा पुढचा हिस्सा रिकामा पाहिजे. अर्जुन समोर जाऊन पाईपवरती हलकसं थपथपवतो आणि त्यामधून खोकल्याचा आवाज येतो. तू बरोबर बोलतोयस. प्रॉब्लेम कुठेतरी इथेच आसपास आहे. माझ्याकडे एक युक्ती आहे. आजोबांकडे एक जुनं मिठाचं द्रावण आहे जे गंजला साफ करू शकतं. त्याचा वापर करू शकतो आपण. दोघेही जण एक दुसऱ्यांकडे बघतात आणि हलकसं मान हलवून सहमती दाखवतात. या क्षणानंतर ते पहिल्यांदा अर्जुन काही क्षणासाठी आपला फोन विसरतो. काही वेळानंतर राहुल आणि अर्जुन लगेचच आजोबांच्या खोलीत जातात. ते तिथे अवजार आणि मिठाचं पाणी शोधत होते आणि थोड्याही वेळात असताना ते भेटून जातं. अर्जुन एक रिंच उचलतो आणि राहुल मिठाचं पाणी उचलतो. जसंच ते दोघं बाहेर जातात तेवढ्यातच आजोबा त्या खोलीत येतात. काय शोधत आहात पोरांनो? कोणता खजाना भेटला? आजोबा, आम्हाला कळलं आहे की पाईप कुठून बंद आहे. आम्ही त्याला साफ करण्याचा प्रयत्न करत आहोत. शाबाश, पण लक्षात ठेवा, जास्त जोरपेक्षा डोक्याचा वापर करा. त्याला जबरदस्ती उघडू नका. अर्जुन आणि राहुल सहमतीमध्ये आपली मान हलवतात आणि तिथून निघून जातात. दोघं परत त्या पाईपवाल्या हिस्स्यामध्ये येऊन थांबतात. राहुल त्या जंग लागलेल्या पाईपच्या हिस्स्यावरती मिठाचं पाणी टाकतो आणि अर्जुन रिंचने त्याला ढिला करण्याचा प्रयत्न करतो. यामध्येच राहुल त्या पाईपला घट्ट पकडून उभा राहतो. थोडा अजून जोर लाव अर्जुन, आता उघडणारच आहे. हे खूप टाईट आहे. शहरात तर फक्त एक कॉल कर आणि प्लंबर येऊन जातो. तिकडं किती सोपं आहे सगळं. सोप्या गोष्टी आपल्याला मजबूत नाही बनवत. जेव्हा तू स्वतः सगळं ठीक करतोस तेव्हा आनंद वेगळाच असतो. ह्या प्रयत्नानंतर शेवटी पाईपचा जोड कसा तरी ढिला होतो आणि उघडायला लागला. दोघांच्याही चेहऱ्यावरती खूप जास्त आनंद होता. जेव्हा पाईप पूर्णपणे उघडतात आणि वेगळं होतात तर त्याच्या आतमध्ये छोटे छोटे झाडांची मुळे दिसतात. बघ, या रोपट्यांनी पूर्ण पाईपला ब्लॉक केलं होतं. दोघांनाही समस्या समजून येते. ते मिळून कर पाईपाला पूर्ण साफ करतात आणि मग परत पाईपला एकत्र जोडतात. पाणी परत व्हायला चालू होतं. हे बघून दोघं खूप आनंदी होतात आणि तिथून निघून जातात. जाताना अर्जुन मागे असलेल्या झाडांना बघतो, जे कमी पाण्यामुळे उन्हामध्ये सुकताना दिसत होते. राहुल, काय आपण ह्या रोपट्यांसाठी काहीतरी चांगलं नाही करू शकत? कसं चांगलं? आम्ही तर रोज बादलीने पाणी टाकतो. नाही, मी एक युक्ती पाहिली होती. जर आपण जुन्या प्लास्टिकच्या बॉटल्समध्ये त्याच्यात होल्स केले, त्यांना रोपट्यांच्या मुळाजवळ टाकलं तर पाणी सरळ मुळांमध्ये जाईल. वेस्ट नाही होणार. याला ड्रिप इरिगेशन म्हणतात.
हे तर खूप चांगला आयडिया आहे. आमच्याकडे मागे खूप जुन्या बॉटल पडल्या आहेत. दोघंही जण स्टोअर रूममधून पाण्याची बॉटल आणतात आणि आपल्या कामामध्ये लागतात. अर्जुन बॉटलच्या ढाकणामध्ये छोटे छोटे होल करत होता आणि राहुल बॉटलला उभं ठेवण्यासाठी तिथे लाकडे उभे करतात. आजोबा आणि माया खोलीमध्ये बसून बोलत होते. तेवढ्यातच अर्जुन आणि राहुल आतमध्ये येतात. त्यांच्या कपड्यांवरती खूप माती लागली होती, पण त्यांचे चेहरे आधीपेक्षा कित्येक तरी आनंदित दिसत होते. अरे बाप रे, तुम्हा दोघांना काय झालंय? काय हाल केलात? अर्जुन, काय तू तोच मुलगा आहेस जो सकाळी धुळीपासनं वाचत होतास? आई, आम्ही पाईप ठीक करून टाकला आणि फक्त एवढंच नाही, आम्ही पूर्ण बगीच्यासाठी एक नवीन पाणी वाचवण्यासाठी सिस्टम बनवला आहे. खरंच? चला बघूयात. आणि मग चौघही जण तिथून सोबत निघून जातात. चौघ जण अंगणामध्ये असलेल्या नळाजवळ येतात आणि अर्जुन समोर जाऊन नळ चालू करतो. थोड्या आधी हलकासा हवेचा आवाज येतो आणि मग त्यानंतर नळामधनं चांगलं पाणी बाहेर येतं. झालं, पाणी आलं. सर्वजण आनंदित होतात. अर्जुनच्या आतमध्ये असा आनंद होतो की त्याला त्याच्या आधी कधीही कोणत्या व्हिडिओ गेममधून नव्हती मिळाली. थांबा थांबा, अजून एक गोष्ट राहिली आहे. चला मागच्या बगीच्यात जाऊया. अर्जुन लगेचच धावतच मागच्या साईडला जातो आणि बाकी सगळे लोकही त्याच्यासोबत तिथे येतात. अर्जुन तिथे पोचून आजी आणि मायाला ते ड्रिप इरिगेशनचं केलेलं सगळं काही उपयोग दाखवतो, जो त्याने राहुल सोबत मिळून बनवलं होतं. बॉटल्समधून हळूहळू पाण्याची थेंब मातीवरती पडत होते आणि झाडंही आता आधीपासून जास्त हिरवळ आणि मजबूत दिसत होते. तू हे सुद्धा सिद्ध केलंस. जर माणसाकडे ज्ञान आहे तर तू त्याला कुठेही वापरू शकतोस. आजोबा, मला समजून गेलं आहे सगळं. मला फोन पूर्ण दुनिया दाखवायचा, पण मला अनुभव करू देत नव्हता. मला आनंद आहे की तू बोर नाही होत आहे अर्जुन. बोर? आई, आता मला राहुलची भेटून जुन्या विहिरीची भिंत ठीक करायची आहे. आम्ही उद्याचा प्लॅन सुद्धा बनवला आहे. सर्वांच्या चेहऱ्यावरती आनंद होता आणि ते सर्वजण या क्षणाचा आनंद घेतात. दुसऱ्या सकाळी राहुल आणि अर्जुन विहिरीचं झाकण ठीक करायला चालू करतात. ते सोबतच पहाड आणि शेतामध्येही फिरतात. राहुल अर्जुनला आपल्या मित्रांकडे घेऊन जातो, जिथे अर्जुन कबड्डी आणि खो खो खेळायचा. असेच दिवस निघत चालले होते आणि मग अर्जुनचा परत जाण्याचा वेळ आला होता. दुसऱ्या सकाळी माया आणि अर्जुन बस स्टँडला पोहोचतात, जिथे त्यांना राहुल आणि अर्जुन घेऊन येतात. ठीक तसंच जेव्हा यात्राची सुरुवात झाली होती, राहुल अर्जुनचं बॅग्स आपल्या सायकलवरती घेऊन येतो. पुढच्या सुट्ट्यांमध्ये परत येशील अर्जुन भावा. अजून खूप काम करायचं आहे. नक्कीच राहुल, मी लवकरात लवकर येईल आणि सगळ्या रोपट्यांची काळजी घेशील. पुढच्या वर्षी त्याचंच फळ खाऊयात. ह्यानंतर राहुल अर्जुनला मिठी मारतो आणि मग आजोबांचे पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेतो. आयुष्यमान भव बेटा. लक्षात ठेव, खरा यश तोच आहे जो सगळ्यांना सोबत घेऊन चालतो. अर्जुन हसतच आपली मान हलवतो. यामध्येच बस येते. माया आणि अर्जुन बसमध्ये चढतात. ते दोघंही आजोबा आणि राहुलला विदा करतात. गोष्ट इथेच समाप्त होते.